त्याची आई परिसरातल्या घरोघरी धुणीभांडी करते। वडील सुतार काम करतात। घरची परिस्थिती यथातथा असली तरी त्यानं उंच भरारी घेतली आहे। त्याच्या प्रयोगानं त्याला आता जपानच्या अभ्यास दौऱ्याला जायला मिळणार आहे। नेमकं असं काय केलंय शुभम प्रकाश गोरे या विद्यार्थ्यानं पाहूयात। आमचे सांगलीचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी शुभम वरती केलेला हा विशेष वृत्तांत। शुभम प्रकाश गोरे 2015-16 या वर्षात सडक्या केळीपासून इथेनॉलची निर्मिती त्यानं केली। तेव्हा तो 9वीत होता। हे इथेनॉल शुद्ध स्वरूपातलं असल्यानं त्यावर दुचाकी चालली। याची पीयूसी टेस्ट करण्यात आली। पेट्रोलच्या तुलनेत केवळ 0.034 ppm इतकाच कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जित झाला। त्यामुळे प्रदूषणाचा धोकाही कमी झाल्याचा दावा शुभमच्या शिक्षिकेनं केलाय। शिवाय या जैविक इंधनासाठी गाडीच्या इंजिनात कुठलाही बदल करावा लागत नाही। साखर कारखान्यात सहलीला गेलेल्या शुभमनं मळीपासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प पाहिला। तेव्हापासूनच त्याच्या मनात हा विचार घोळत होता। त्याच्या विज्ञान शिक्षिका जयश्री पाटील यांनी मग यात त्याला मदत केली। काळी पडलेली आणि पिकलेली केळी शुभमनं 2 महिने ईस्ट पावडर टाकून आंबवली। त्यानंतर त्यात पुरेसं पाणी टाकलं। नंतर हे मिश्रण 78 अंश सेल्सिअस पर्यंत उकळवलं। त्यानंतर ऊर्ध्वपतन प्रक्रियेद्वारे त्यातून निघणारी वाफ साठवली। वाफ थंड झाल्यावर त्याचं इथेनॉलमध्ये रूपांतर केलं। या इथेनॉलमध्ये कॅल्शियम कार्बाइड मिसळलं असता ॲसिटिलीन वायू निर्माण होतो आणि हा ज्वलनशील असल्याचं त्याच्या लक्षात आलं। हा वायू थंड करून त्याचं जैव इंधन बनवलं आणि मग याचा प्रयोग दुचाकीत करून पाहिला आणि तो यशस्वीही झाला। शिक्षिका जयश्री पाटील यांनी हे सॅम्पल क्वालिटी अॅनालिटिकल लॅबला पाठवलं। पेट्रोलच्या गुणधर्मांशी साधर्म्य असल्याचा रिपोर्ट तिथून आला। सर्वप्रथम मी एक केळी घेतली आणि त्या आंबवल्यामुळे त्यातील ग्लुकोजचे इथेनॉलमध्ये रूपांतर होतं आणि त्या इथेनॉलमध्ये ॲसिटिलीन वायू सोडला की पेट्रोलसारखे इंधन तयार होते की ज्यापासून आपण 2 व्हीलर गाडी चालवू शकतो आणि याचा खर्च फक्त 45 रुपये लिटर येतो। त्यानंतर शुभमच्या प्रकल्पाला जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन आणि नागपूरमध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळाला। दिल्लीच्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शुभमनं हा प्रोजेक्ट सादर केलाय। नुकतीच शुभमनं 10वीची परीक्षाही दिली आहे। आम्ही जो काय हा प्रयोग केला की आपल्याला माहित आहे की पृथ्वीच्या भूगर्भामध्ये ही पेट्रोल डिझेल यासारखी जीवाश्म इंधनं तयार होण्यास हजारो वर्षे लागतात आणि सध्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत आणि ऊर्जा संकट आपल्या जगासमोर उभं आहे आणि या ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी आम्ही हा प्रयोग केला। राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात शुभमनं प्रयोग सादर केला। आता जपानमधल्या अभ्यास दौऱ्यासाठी त्याची निवड झाली आहे। 27 मे रोजी शुभम जपानसाठी रवाना होतोय। राज्यातले इतर 6 विद्यार्थीही या दौऱ्यात सहभागी होणार आहेत। शुभमच्या सर्वोदय विद्यालयानं सांगलीत शुभमच्या यशाबद्दल वाजत गाजत मिरवणूक काढली। त्याच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी झी 24 तासच्याही शुभेच्छा। सांगलीहून रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई।